बाप्पा, आज मी तुमच्याकडे माझं मन मोकळं करायला आली आहे. माझं प्रेम अपूर्ण राहिलं. खूप त्रास होतोय रे. बाळा, अपूर्णता हा जीवनाचा एक भाग आहे. प्रत्येक गोष्टीत पूर्णत्व मिळेलच असं नसतं. पण मला असं वाटलं होतं की हेच खरं प्रेम आहे आणि हे पूर्ण होईल. खरं प्रेम कधीच अपूर्ण नसतं बाळा, फक्त त्याचे मार्ग वेगळे असू शकतात. तू ज्याला अपूर्णता म्हणतोयस, कदाचित ती एका नवीन सुरुवातीची नांदी असेल. म्हणजे काय बाप्पा? म्हणजे हे की काही गोष्टी आपल्या हातात नसतात. काही नाती एका विशिष्ट टप्प्यावर येऊन थांबतात, कारण त्यांचा उद्देश तेवढाच असतो. त्यातून तू काय शिकलास हे महत्वाचं आहे. मी काय शिकले? मला तर फक्त दुःखच मिळालं. दुःख मिळालं हे खरं, पण त्यातून तू अधिक कणखर बनला असशील. प्रेमाचा खरा अर्थ तुला कळला असेल. समोरच्या व्यक्तीला समजून घेण्याची, स्वीकारण्याची क्षमता वाढली असेल. हे अनुभव तुला भविष्यात अधिक चांगल्या प्रकारे घडवतील. म्हणजे मी हे दुःख विसरून पुढे जायला हवं का? विसरू नकोस, हो, पण त्याला धरून बसू नकोस. अनुभवांना आठवणी म्हणून जग, पण त्या आठवणी तुला बांधून ठेवू नयेत. भूतकाळाला सोडून वर्तमान जगायला शिक आणि भविष्याकडे आशेने बघ. प्रेम अनेक रूपांमध्ये येतं. कदाचित तुझं खरं प्रेम अजून तुझी वाट पाहत असेल. खरंच असं होईल का रे बाप्पा? नक्की होईल. फक्त तू स्वतःवर विश्वास ठेव आणि सकारात्मक राहा. मी नेहमी तुझ्या सोबत आहे. बाप्पा, धन्यवाद. तुमच्या बोलण्याने ना खूप आधार मिळाला.